बातमी आपण बघूयात। एकनाथ खडसे यांना राज्यपाल करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय अंजनी दमानिया यांनी। आणि अंजनी दमानिया यांनी या संदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं दमानिया म्हणतात। एकनाथ खडसेंना राज्यपाल करण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी हे विधान केलेलं आहे। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलून अपडेट्स घेऊया। पंकज, काय नेमकं दमानियांचं म्हणणं आहे? खडसेंना राज्यपाल करू नये असं त्या थेट म्हणतात। अंजनी दमानिया यांनी राज्यपालांना, पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं आहे की येणाऱ्या काळात एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। तसं केल्यास त्यांना राज्यपाल पद दिलं जाऊ शकतं, ते आपण घेऊ नये, कारण त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत। अंजनी दमानिया यांनी अनेक याचिका एकनाथ खडसे यांच्या विरोधात केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना ते पद दिलं जाऊ नये अशी भूमिका त्यांनी राज्यपालच्या बाबतीमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे केलेली आहे। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अंजनी दमानिया यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना थेट पत्र लिहिलेलं आहे। एकनाथ खडसे यांना राज्यपाल करू नये असं ते म्हणतात। स्वतः अंजनी दमानिया आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अंजलीजी, नेमकं काय पत्रात तुम्ही म्हटलंय, काय तुमचं म्हणणं आहे एकनाथ खडसे यांच्या संदर्भात? नाही, कसं आहे की गेले जवळजवळ महिनाभर मला ही बातमी माहित होती की एकनाथ खडसे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि तसं ट्विट देखील मी केलं होतं। पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि भाजप पक्षाला जर ते पटत असतील त्यांनी एकमेकांना घ्यावं, त्यात काहीच कोणाला प्रॉब्लेम नव्हता। प्रॉब्लेम असा आहे की जर ह्या व्यक्तीला राज्यपाल पद दिलं, जे एक संविधानिक पद आहे, आणि त्याच्यात त्यांना जी मिळते ती इम्युनिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्यांना जर गव्हर्नर केलं तर प्रेसिडेंट आणि गव्हर्नर हे दोन पोस्ट अशा आहेत की ज्यांच्यावर पुढे कुठलीच यंत्रणा म्हणा, कुठलंच कोर्ट म्हणा, ही काहीही कारवाई करू शकत नाही। आणि ही जी दोन पदं आहेत ती इतकी सुप्रीम आहेत की त्यासाठी जो व्यक्ती खरं तर जातो तो तसा त्या योग्यतेचा असायला लागतो। तर खडसेंबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते, वेगवेगळे आरोप होते। अशा व्यक्तीला इतकं मोठं आणि इतकं पवित्र असं संविधानिक पद देणं हे चुकीचं आहे। आणि त्यात मी प्रेसिडेंट मुर्मूंना हेही लिहिलंय की आर्टिकल 60 जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे त्याच्यात प्रेसिडेंटनी देशाला, देशाच्या लोकांना सगळ्यांपासून संरक्षण देणं अपेक्षित आहे। आणि अशा लोकांना हे जर पद त्यांनी दिलं तर माझ्यासारख्यांच्या, म्हणजे जी मनात एक आस्था असते ती संपून जाईल। लोकांचा यंत्रणेंवरचा आणि संविधानावरचा विश्वास कुठेतरी हटायला लागेल। कारण आज जर हे अतिशय असं चुकीचं जर घटना घडली तर यापुढे लोकांना वाटेल राजकारणच आता इतकं वाईट झालंय की कोणालाही जर गव्हर्नर बनवलं, कोणालाही जर राष्ट्रपती पद दिलं गेलं तर लोकांचा विश्वासच उठेल सगळ्यांवरनं। तर असं करू नये। तर त्याच्यात मी सगळे डिटेल्स दिलेत की त्यांच्यावर ऑनगोईंग केसेस किती आहेत, त्यांच्याकडनं रिकव्हरी किती आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग असताना तुम्ही त्यांना इम्युनिटी देणं हे अतिशय चुकीचं ठरेल। म्हणून मी मुर्मूंनाच नाही तर प्रेसिडेंट मुर्मूं बरोबर मी प्रधानमंत्री अमित शहा आणि JP नड्डा यांना देखील याची एक कॉपी पाठवली आहे। त्यांच्याकडनं मला काही विशेष अपेक्षा नाही, पण निदान प्रेसिडेंट मुर्मूंनी असं करू नये अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे। बरं अंजलीजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी।